बऱ्याचदा पहा गोष्टी काय घडतात आहे, म्हणजे आता मी कॉल्समध्ये बऱ्याचदा मी पाहतोय तर बायकांची फार मोठी तक्रार आहे की सर मी प्रेग्नन्सीसाठी मी माहेरी गेले आणि देन त्याच्यानंतर मात्र मी बघते तर नवऱ्याचं माझ्यावरती असलेलं प्रेमच हे कमी झालं किंवा त्या कमी गोष्टी घडतात त्या. हा मुद्दा म्हणून मी हा विषय इथे एंटर केला कारण की हाच जो काळ आहे तर त्या आपल्या पार्टनरने म्हणजे पुरुष पार्टनरने आपल्या त्या जोडीदाराकडे पाहिलं पाहिजे, एक काळजी घेतली पाहिजे, इमोशनल सपोर्ट दिला पाहिजे. कारण की जी आपली व्यक्ती आहे, प्रेग्नन्सी म्हणजे फार सोपी गोष्ट नाही. मानसिक आणि शारीरिक गोष्टींची जी ऊर्जा जी आहे तर ती फार मोठ्या लेवलवरती खर्च होते आणि ती भरून काढण्यासाठी आपल्याला फार वेळ द्यावा लागतो. मग तिथून खरी सुरुवात नात्याची होते की काय गोष्टी कमी होतात. म्हणजे काय, सगळ्यात आधी संवाद कमी होतो, त्याच्यानंतर समोरच्या व्यक्तीचं आपलं इमोशन्स जे काय आहे तर ते कुठेतरी कमी जाणवतात, शारीरिक जवळीकता ती कमी जाणवते, आपल्याला थोडंसं दूर ठेवलं जातं. जे बोलणं आहे त्या बोलण्यामधूनच गोष्टी लक्षात येतात की हे जे आजूबाजूला जे आधीचं जे वातावरण होतं त्याच्यात सडनली कशा काय गोष्टी बदलल्यात, हा व्यक्ती आधी असं वागत नव्हता आणि ही व्यक्ती आता अशी वागायला लागली किंवा अमुक गोष्टींना अशी प्रायोरिटी द्यायला लागली. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी ह्या महिलांना फार चटकन कळतात आणि हे जे बदल आहे तर ते त्यांना समजतं की काहीतरी चुकतंय आणि काहीतरी गोष्टी खटकत आहेत. म्हणून हे फार त्यांनी जाणीवपूर्वक आणखीन बघितलं पाहिजे की खरंच माझा पार्टनर हा माझ्या बरोबरच आहे की तो बाहेर कुठेतरी त्याची वेगळी भावनांची इन्व्हेस्टमेंट करतोय की काय, हे पाहणं अपेक्षित आहे मला असं वाटतंय.